शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सहाय्यक प्राध्यापकांची 70 पदं भरण्यात येणार आहेत. मात्र भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच त्यामध्ये काही अपप्रवृत्तींनी शिरकाव केलाय असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेनं केलाय. प्राध्यापक भरती प्रक्रियेत कोणत्याही भ्रष्टाचाराला थारा देऊ नये या मागणीचं निवेदन युवा सेनेच्या वतीनं प्रभारी कुलगुरू सुरेश गोसावी यांना देण्यात आलं. तसंच ही भरती पारदर्शीपणे व्हावी यासाठी युवा सेनेनं स्वतंत्र हेल्पलाईन सुद्धा सुरू केली आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये आता रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सहाय्यक प्राध्यापकांची 70 पदं भरली जाणार आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून या भरती प्रक्रियेत काही अपप्रवृत्तींनी शिरकाव केलाय. सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी लावतो असं सांगत काही जण इच्छुकांकडे मोठ्या रकमेची मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेनं प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांना निवेदन दिलं. भरती अर्ज नोंदणीची मुदत 10 एप्रिलपर्यंत वाढवावी अशी मागणी करून कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असा इशारा देण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये युवा सेनेचे अध्यक्ष मंजित माने, चैतन्य देशपांडे, रोहित वेडे, अक्षय घाटगे, संकेत गुरव यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.